नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. इयत्ता 9वी विषय मराठी कुमार भारती म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील आपण अभ्यासक्रमातील म्हणूया आपण अभ्यासक्रमातील व्याकरण विभागातील एक महत्वाचा घटक आणि अतिशय गमतीशीर, रोचक असा घटक आज शिकणार आहोत आणि तो म्हणजे रसविचार. तर विद्यार्थी मित्रांनो खूप इंटरेस्टिंग असा हा मुद्दा आहे. खूप इंटरेस्टिंग असा हा भाग आहे व्याकरण विभागातील आणि मला खात्री आहे, की मी जेव्हा तुम्हाला ते समजून सांगेल किंवा त्याच्या ज्या स्लाइड्स दाखवेल, तर तुम्हाला तो भाग समजायला अजिबात कठीण वाटणार नाही. किंबहुना तो भाग तुम्हाला अतिशय सहजपणे नक्की समजेल असा मला विश्वास आहे. तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. कदाचित मुद्दा थोडासा मोठा असल्यामुळे 2 भागांमध्ये मला हा भाग समजून सांगावा लागेल, पण हरकत नाही. मला माहिती आहे की तुम्ही दोन्ही भाग बघणार आहात आणि त्याचा आनंद घेणार आहात, त्याचा आस्वाद घेणार आहात. कारण आस्वाद शब्द अशासाठी वापरलाय की आपण रसविचाराचा अभ्यास करणार आहोत. रस म्हणजेच एखादी गोष्टीचा चव घेणे, त्याचा त्या गोष्टीचा अनुभव घेणे आणि नुसता अनुभव घ्यायचा नसतो, त्याचा आस्वाद घ्यायचा असतो. तर चला सुरू करूया आजच्या नवीन भागाला, नवीन मुद्द्याकडे आणि तो म्हणजे आपला रसविचार. तर विद्यार्थी मित्रांनो, रस म्हणजे आपल्याला कदाचित ऐकून असेल की हा शब्द आपण पदार्थाशी संदर्भित म्हणजे जेवणाच्या बाबतीत आपण कदाचित वापरतो. विशेषतः आस्वाद घेणे. हे तुम्ही जेवणाच्या बाबतीत, खाद्यपदार्थांच्या बाबतीत तुम्ही नक्कीच वापरत असाल आणि ऐकलाही असेल. आता आस्वाद घेणे म्हणजे काय? तर त्या पदार्थाचा स्वाद घेणे. जेव्हा आपण तो पदार्थ खाऊन बघतो, तेव्हा त्याची आपण चव अनुभवतो. चव अनुभवतो म्हणजे काय? गोड पदार्थ असेल तर त्याची गोडी अनुभवतो. तिखट पदार्थ असतील तर त्याचा तिखटपणा अनुभवतो. किंवा एखादा पदार्थ तुरट असू शकतो, खारट असू शकतो. हे काय आहे? हे सगळ्याच शब्द जे आहेत म्हणजे तुरट असेल, खारट असेल, गोड असेल किंवा आणखीन तिखट असेल. तर ह्या सगळ्या शब्द जे आहेत हे आपण आपल्या चवीशी निगडीत वापरत असतो. चवीच्या बद्दल आपण ते बोलत असतो. मग साहित्यामध्ये किंवा आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये या शब्दांचा काय उपयोग आहे का? तर आपण साहित्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण एखादी कविता वाचतो, तेव्हा त्या कवितेचा एक आनंद घेत असतो आणि त्या कवितेचा आनंद घेणं, त्या ती कवितेचं वाचन करताना एक वेगळा अनुभव घेणं, ही सुद्धा एक जी पायरी आहे, ही जी अनुभव घेण्याची जी प्रक्रिया आहे, ही अनुभव घेण्याची प्रक्रिया ही याच पद्धतीची असते जसं एखाद्या पदार्थाची चव आपण घेत असतो. आणि म्हणूनच रस हा शब्द आपल्याला परत आपल्या साहित्याच्या संदर्भातल्या आपल्या भाषेविषयी सुद्धा वापरलेला आहे. कारण तिथे सुद्धा एक प्रकारे आपण त्या पदार्थाची जशी चव घेत असतो, जो अनुभवाची ती प्रक्रिया असते, तीच प्रक्रिया आपण एखादी कविता वाचताना, प्रत्यक्ष एखादं नाटक बघताना किंवा एखादी कथा कादंबरी वाचताना ही त्याच प्रक्रियेतून येत असतो. म्हणजेच तीच आस्वादाची पायरी किंवा आस्वादाची भूमिका ही रसिक मनामध्ये असते. आता मी आता शब्द वापरलाय रसिक. रसिक हा शब्द रस घेणारा म्हणजे आस्वाद घेणारा असाच तो रसिक शब्द तयार झालेला आहे. मग आता आपल्याला रस विचाराकडे वळायचं आहे. तर आपण रस म्हणजे काय आणि रस घेण्याची जी प्रक्रिया आहे, मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटना येतात. जसं पदार्थाच्या चवीसाठी आम्ही वेगवेगळे शब्द वापरले होते की तो पदार्थ गोड असू शकतो, तो पदार्थ खारट असू शकतो, तो पदार्थ तिखट असू शकतो. मग काव्याच्या बाबतीमध्ये काय आपल्या बाबतीत होतं, तेव्हा आपल्या आपल्या मनामध्ये किंवा ती कविता वाचत असताना कुठल्या गोष्टी मनामध्ये येतात किंवा कुठले भाव जागृत होतात. तर या गोष्टीचा आपण विचार ह्या प्रक्रियेमध्ये करणार आहोत किंवा या भागामध्ये करणार आहोत. तर आता मी तुम्हाला एक पीपीटी वरून तुम्हाला हा मुद्दा अधिक चांगल्या पद्धतीने समजेल म्हणून मी ते दाखवते.
बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक एक स्लाइड मी उघडून दाखवेल की जेणेकरून तुम्हाला समजायला सोपा भाग जाईल. आता रसविचार हा भाग आपल्याला इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी घ्यायचा आहे, कारण हा भाग तुम्हाला इयत्ता 9वी साठी अभ्यासाला आहे. तर घेऊया, चला सुरू करूया एक एक मुद्दा आपण. आता पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस म्हणजे काय. तर मी आत्ताच सांगितलेलं होतं की रस हा शब्दाचा शब्दशः जर अर्थ बघितला तर त्याची चव घेणे किंवा त्याची रुची घेणे, आस्वाद घेणे असा त्या संबंधी आहे. म्हणजे शब्दशः अर्थ हा आस्वाद घेणे किंवा चव घेणे असा आहे. पदार्थाची चव आपण घेत असतो ते मी तुम्हाला सांगितलं की तो गोड पदार्थ असू शकतो, आंबट असू शकतो, कडू असू शकतो, खारट असू शकतो, तुरट असू शकतो, तिखट असू शकतो. तर हे झाले आपल्या पदार्थाच्या संदर्भातले किंवा व्यवहारातील रस आहे. एखाद्या पदार्थाची जेव्हा आपण चव घेतो, त्या पदार्थाची गोडी अनुभवतो, म्हणजेच आपण काय करत असतो, त्या पदार्थाचा आस्वाद घेत असतो. म्हणजे आस्वादाची भूमिका म्हणजेच त्या पदार्थाचा रसास्वाद हा शब्द तिथे येईल की रसास्वादच आपण घेत असतो. हे झालं आपण पदार्थाच्या बाबतीत बघितलं. तर आता वाङ्मयातील किंवा साहित्यातील रसास्वाद म्हणजे काय, आता हे आपण समजून घेऊया. आपण साहित्य कृती म्हणजे कुठली कथा असेल, नाटक असेल, कादंबरी, कविता इत्यादी, त्या साहित्य कृतीतील त्यातील शब्दांची किंवा भावनांची गोडीच अनुभवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण तो पदार्थाची चव घेत असतो, रुची घेत असतो, तो पदार्थ कारट आहे का, अगदी लोणचं सुद्धा किती थोडंसंच आपण घेतो, पण त्या लोणच्यातील आंबटपणा, तिखटपणा, तुरटपणा हे सगळे त्याच्यातले स्वाद जे आहेत त्या लोणच्यातले ते सगळे आपण अनुभवत असतो. मग आता त्याच्यामधला पदार्थातील स्वाद अनुभवतो, इथे आपण मात्र शब्दांचा किंवा भावनांची गोडी म्हणजे एक प्रकारे तो स्वादच अनुभवत असतो. आणि म्हणूनच आपण इथे म्हणतो की त्या साहित्य कृतीचा आपण एक प्रकारे रसास्वाद घेत असतो. आता प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात काही भावना कायमच्याच वास करीत असतात. म्हणजे कसं, तर आता आपल्या अंतःकरणामध्ये, प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं, राग असतो, आनंद असतो, दुःख असतं. तर अशा विविध भावना ह्या असतातच. याला काय म्हणायचं, ह्या कशा शाश्वत भावना म्हणजे काय, चिरकाल कायमस्वरूपी या भावना. अगदी लहान मुलगा, छोटं बाळ जरी असेल तरी त्याच्यासाठी आनंदाचा क्षण, त्याला जर भूक लागली तर त्याच्यासाठी तो दुःखाचा क्षण असू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये, अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा या भावना ह्या असतातच, जागरूकावस्थेत असतात, अंतःकरणात असतात. त्या भावना तो व्यक्त करत असतो, दाखवत असतो तो त्याच्या पद्धतीने. मग कसं, तर दुःख झालं तर कोणी रडून दाखवेल, कोणी चेहऱ्यावर फक्त भाव आणेल, कोणी न दाखवता सुद्धा त्याच्या मनामध्ये दुःख असू शकतो. म्हणजे त्या भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये या भावना ह्या असतातच, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता ह्या भावनांना साहित्यामध्ये किंवा या भावनांना रसविचारामध्ये काय म्हणतात, स्थायी भाव म्हणतात. स्थायी भाव म्हणजे काय, की मनामध्ये असलेल्या या शाश्वत भावना ह्या मनामध्ये आहे, अंतःकरणामध्ये आहे. प्रेमाची भावना आपल्या मनामध्ये असते, दुःखाची भावना आपल्या मनामध्ये असते, आनंद असतो. या सगळ्या भावनांनी परिपूर्ण असा व्यक्ती असतो. एखादा माणूस असा असू शकतो की तो त्याच्या भावना व्यक्तच करत नाही. याचा अर्थ आपण म्हणतो ना, काय दगडासारखा आहे, काय याला काही वाटतं की नाही वगैरे, पण याचा अर्थ त्याच्यामध्ये त्या भावना नाहीच आहे, भावना शून्य आहे, तर असं नसतं. हा, पण एवढं एक असतं की या भावना कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे ह्या भावना तीव्रतेने असू शकतात, तर एखाद्या व्यक्तीकडे ह्या भावनांचा प्रमाण हे कमी असू शकतो. याचा अर्थ अजिबातच नाही, मग तो व्यक्तीच म्हणता येणार नाही, तो माणूसच म्हणता येणार नाही, हे नक्की. म्हणजे प्रमाण कमी जास्त असू शकतो, पण भावना या आहेतच. आणि ह्या भावनांनाच आपण म्हणतो स्थायी भाव. स्थायी भाव समजून घ्या अर्थ. आता स्थायी भाव कुठले कुठले आहेत, तर त्यांची नावं ही पुढील प्रमाणे. रती म्हणजे रत होणे हा शब्द आहे, की एखाद्या गोष्टीमध्ये आपण प्रेमाची भावना, प्रेम असेल वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण रत होत असतो.
रती, उत्साह. उत्साह तुम्हाला शब्दाचा अर्थ माहितीये, शोक, शोक म्हणजे दुःखाशी संबंधित आहे तो असं. हास्य आनंदाशी संबंधित आहे. भय भीती वाटणे. जुगुप्सा, जुगुप्सा हा शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन आहे, पण त्याचा म्हणजे अर्थ आहे कंटाळा येणे वगैरे. त्यानंतर राग येतो म्हणून क्रोध क्रोध ही भावना आहे. विस्मय, आश्चर्य म्हणून विस्मय. शम, शम म्हणजे शांती. आता रती, उत्साह, शोक, हास, भय, जुगुप्सा, क्रोध, विस्मय आणि शम ह्या काय आहे? स्थायी भावना, स्थायी भाव आहेत. आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात हेच स्थायी भाव कमी अधिक प्रमाणामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतातच, एक लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे सगळं सांगते त्याच्या आधी मला थोडीशी एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगायला आवडेल, आणि ती समजून घेतली तर तुम्हाला हा भाग समजायला अधिक सोपा जाईल. मी आधी मुद्दामून सांगितली नाही, कारण मला ते स्थायी भावाच्या वेळेला ती पार्श्वभूमी सांगायची होती. आता हे सगळ्याचा विचार कोणी केला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तो भरत मुनींनी खूप खूप वर्षापूर्वी. भरत मुनी नावाचे एक ऋषी होते आणि त्यांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला. आता नाट्यशास्त्रामध्ये त्यांनी संगीताचा विचार केलेला होता, त्याच्यामध्ये अभिनयाचा विचार केलेला होता. म्हणजे संगीत असेल, अभिनय असेल, गाणं असेल, नृत्य आहे, या सगळ्याचा विचार ह्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथामध्ये त्यांनी केलेला होता. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की स्थायी भाव जो आहे त्याबद्दल त्यांनी ती माहिती दिलेली होती. आणि विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगामध्ये त्यांनी सांगितलं की रसाची निष्पत्ती होते. मग आता रसाची निष्पत्ती होते तर ती कुठे होते? तर एक लक्षात घ्या, ती रसाची निष्पत्ती ही कादंबरीमध्ये नसते, ही त्या नाटकामध्ये नसते. नाटकामध्ये हे भाव दाखविले जातात, मग त्या नाटककाराकडून दाखवले जातात. त्या नाटकामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या पात्रातून ते भाव व्यक्त होत असतात. मग स्थायी भाव तो व्यक्त करीत असतो. विभाव, अनुभव म्हणजे काय? आता विभाव, अनुभव, भाव म्हणजे काय की ते आजूबाजूचा परिसर असेल, त्यांच्या हालचाली असतील, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असतील. विभाव म्हणजे चेहऱ्यावरचे भाव वगैरे, हे तो पात्र व्यक्त करत असतो. जेव्हा हे पात्र म्हणजे ते नाटकामध्ये काम करणारे, अभिनय करणारे जे नाटककार आहे, कलाकर्मी आहे, ते कलाकर्मी हे सगळ्या गोष्टी करत असतात. आणि ते बघून, त्या सगळ्या गोष्टी बघून प्रेक्षकांच्या मनामध्ये रस निष्पत्ती होत असते. म्हणजे प्रेक्षक त्या नाटकाचा रसास्वाद घेत असतात, आस्वाद घेत असतात. आणि म्हणूनच घडतं कसं बघा, की जेव्हा एखादा अभिनय करता, एखादा रंगमंचावरील एखादा कलावंत जेव्हा त्याच्या मनामध्ये एखादा दुःखाचा प्रसंग तो व्यक्त करतो, तेव्हा तो काहीतरी दुःखदायक अशा घटना किंवा त्या चेहऱ्यावरचे त्याचे हावभाव असतील, त्याचा आक्रोश असेल, त्याचं रडणं असेल, हे तो अभिनयातून दाखवत असतो. अभिनयातून दाखवत असताना प्रेक्षकांच्या मनामध्ये मात्र रसनिष्पत्ती होते आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागतात. इथे प्रेक्षकांच्या मनामध्ये रसनिष्पत्ती झालेली आहे. कशामुळे? तर समोरच्या कलावंताचा अभिनय बघून. म्हणजे कलावंत हे दाखवण्याचं काम करतो आणि रसनिष्पत्ती होते ती प्रेक्षकांच्या मनामध्ये. हा मुद्दा तुम्ही समजून घ्या. तसंच साहित्यामध्ये जर विचार केला तर आपण एखादी कादंबरी वाचतो, एखादी कथा वाचतो, एखादी कविता वाचतो, तेव्हा काय होत असतं, ते वाचत असताना त्या कादंबरीमध्ये असलेले शब्दरचना, त्याची तिथे केलेल्या निसर्गाचं वर्णन, वातावरण निर्मिती वगैरे, कथानकामध्ये तेवढ्या छान पद्धतीने केलेली शब्दांची आणि एकूण घटना प्रसंगांची मांडणी, या सगळ्यामुळे हे सगळं वाचत असताना जो वाचक असतो त्या वाचकाच्या मनामध्ये रसनिष्पत्ती होत असते. तो रसास्वाद घेत असतो त्या कथाचा, त्या कादंबरीचा. आणि इथे आपल्याला प्रेक्षकांच्या मनामध्ये किंवा वाचकाच्या मनामध्ये हा रसास्वादाचा जो अनुभव घेण्याची ही जी प्रक्रिया आहे, त्याचाच आता आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे.
ही झाली मला या बाबतीत सांगण्याची पार्श्वभूमी. ही पार्श्वभूमी आता तुम्हाला समजल्यावर रसविचार हा भाग समजायला तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. तर तुम्हाला आता हे कळलं की स्थायी भाव जे आहेत ते स्थायी भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असतात, प्रेक्षकांच्या मनामध्ये असतात, तसंच कलावंताच्या सुद्धा मनामध्ये हे असतात. आता हे स्थायी भाव तो कलावंत त्याच्या मनामध्ये असतो. मग त्यासाठी हे स्थायी भाव दाखवण्याचं काम ते लेखकाने केलेलं असतं. कथा कादंबरीमध्ये सुद्धा लेखकाने शब्दांच्या साह्याने, आता तिथे अभिनय नसणार आहे, कथा कादंबरीमध्ये आपण ज्या पुस्तक वाचतो तिथे शब्दांच्या साह्याने हे स्थायी भाव व्यक्त केलेले असतात आणि हे प्रत्येकाच्या अंतःकरणात म्हणजे वाचकाच्या अंतःकरणात असतात, लेखकाच्याही अंतःकरणात असतात. पुढे जाऊयात आपण. लेखकाने लिहिलेले वाङ्मय वाचत असताना वाचकाच्या किंवा नाटक पाहताना प्रेक्षकांच्या अंतःकरणातील या भावना जागृत होतात तेव्हा रस निर्माण झाला असे म्हटले जाते. आता मी तुम्हाला म्हणूनच आधी सांगितलं होतं की प्रेक्षकांच्या किंवा वाचकांच्या अंतःकरणातील या भावना जागृत करणं म्हणजेच एक प्रकारे रसाची निर्मिती होत असते. म्हणजेच एखादा दुःखद प्रसंग बघितल्यानंतर किंवा वाचल्यानंतर त्या वाचकाला कुठेतरी तो त्याचं मन हेलावून जातं, त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. तर इथे रसनिष्पत्ती झाली. समोर एखादा विनोदी प्रसंग पाहिल्यानंतर किंवा एखादा विनोद वाचल्यानंतर पटकन आपण हसतो, हास्याची छटा आपल्या चेहऱ्यावर उभी राहते आणि म्हणूनच इथे रसनिष्पत्ती झालेली आहे प्रेक्षकांच्या मनात किंवा वाचकांच्या मनात असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या अंतःकरणातील हे स्थायी भावच एक प्रकारे वाचकाने वा कलाकृतीच्या दर्शनाने चालवले जातात. आता चालवले जातात असं नाहीये, चाळवले जातात. ते खरं तर चाळवले जातात की ते भाव जे आहेत ते आपण प्रत्येक वेळेला आपण व्यक्त होतो नाही. कुठली छोटीशी गोष्ट काही बघितलं तर आपल्याला हसायला येत नाही. तर असं काहीतरी हास्यास्पद वाचलं किंवा ऐकलं किंवा बघितलं तरच आपल्याला हसायला येणार. यालाच म्हणायचं चाळवलं जाणं. स्थायी भावाची आणि उत्कट स्थिती, मनामध्ये तर ते स्थायी भाव आहेच, पण त्याची व्यक्त होणारी स्थिती, ती उत्कट स्थिती म्हणजेच आपण म्हणतो की रस होय. आता रस हे किती प्रकारचे आहेत, तर जसं स्थायी भाव हे 9 प्रकारचे आहेत, तसंच रस सुद्धा 9 प्रकारचे आहेत. कुठले? तर बघा, शृंगार असेल, वीर असेल, करुण रस असेल, रौद्र रस आहे, हास्य रस, भयानक, अद्भुत, विभत्स आणि शांत रस. असे हे रस जे आहे ते पुढील प्रमाणे दिलेले आहे. शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, अद्भुत, विभत्स आणि शांत. आता रस ही संकल्पना मी सांगितल्याप्रमाणे ती संस्कृत साहित्यातून आलेली आहे, कारण संस्कृत मध्ये भरत मुनींनी जो नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता त्याच्यामध्ये हा रसविचार अतिशय सविस्तरपणे त्यांनी मांडलेला होता, म्हणून ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आलेली. आता होतं काय, कधी कधी एका वेळेला एकच रसनिष्पत्ती होते का, तर नाही. एका वेळेला अनेक प्रकारचे रस, अनेक प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये एकाच वेळेला येऊ शकतात. म्हणजेच एकाच वेळेला आपल्या मनामध्ये राग सुद्धा येऊ शकतो आणि एकाच वेळेला आपल्या मनामध्ये वीररस सुद्धा येऊ शकतो. म्हणजे दोन्ही तिन्ही भावना कधी कधी काही वेळेला एकाच वेळेला सुद्धा येऊ शकतात. म्हणून एका साहित्यामध्ये सुद्धा कधी कधी एक किंवा अधिक रस सुद्धा असू शकतो. पुढे बघा, आता आपल्याला एक एक रसाचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर आता आपण काय करूया की आत्ताचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि मग प्रत्येक रसाचा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे, मग शृंगार रस असेल, वीर रस असेल, हास्य रस असेल वगैरे, तर त्याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करूया. म्हणजे लगेच तो भाग अधिक सविस्तर समजवता येऊ शकेल. कळलं का मुलांना तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे, लगेच आपण पुढचा भाग आपण